नमस्कार फ्रेंड्स, कळलं का आपण कसली तयारी करतोय? तर ही आहे चिवड्याची तयारी. इथे मी खोबरं पातळ चिरून तळून घेतलं आहे. हे आहेत मनुके. आमच्याकडे मनुके आणि काजू कंपल्सरी लागतात. डाळ्या आवडत नाहीत, ज्याला डाळवं म्हणतात, डाळं म्हणतात, ते नाही आवडत. आता हे मनुके असे तेलातनं काढल्यावर फुललेले दिसतात आणि नंतर हळूहळू त्याचा कलर चेंज होतो. एक टीप देते की जेव्हा तुम्ही काहीही फ्राय करताय त्यावेळेस एकदम याच्यात लाल करू नका. थोडंसं आपल्याला वाटलं की लालसर झालं की लगेच काढून घ्या. ते कुक होत राहतं आणि ॲटोमॅटिकली त्याला रंग येतो. शेंगदाणे जे आम्ही अर्धे कच्चे भाजून घेऊन त्याची सालं काढून मग पुन्हा ग्लेज येण्यासाठी थोडं तळून घेते. आम्ही या पद्धतीने करतो. आणि इथे मी भरपूर कढीपत्ता सर्व झाल्यानंतर फ्राय करून घेणार आहे. हा पूर्ण कुरकुरीत असा तळून घेणार. आता तुम्हाला मी गंमत दाखवते की मी याचं काय करते. तर हा पूर्ण कुरकुरीत झाल्यानंतर हा संपूर्ण काढून घ्यायचा आहे, थंड करून घ्यायचा आहे. इथे आपली ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. एक साईडला मी पोहे पण भाजून ठेवलेत. आता हा जो कढीपत्ता आहे हा मिक्सरमधनं काढून घ्यायचा आहे. हे पहा, याची गंमत अशी आहे की अशी पेस्ट केल्यामुळे आपला कढीपत्ता अजिबात वाया जात नाही, कोणीही बाजूला काढून ठेवत नाही आणि पोह्यांना म्हणजे चिवड्याला रंगही छान येतो. इकडे मी हिरव्या मिरच्या चिरून फ्राय करून घेतल्या आणि त्या फ्राय झाल्यानंतर जिरं घातलं आणि आता ही पेस्ट ऑलरेडी खरं तर मी पेस्ट घातली होती, पण तुम्हाला दाखवायला जस्ट की मी अशी ही यात आता मिक्स केली आहे पेस्ट. आणि सर्व झाल्यावर हळद घालायची आहे आणि ही मस्त छान खमंग फोडणी आपल्याला पोह्यात घालायची आहे. पण तत्पूर्वी जे आपण तळून ठेवलेलं सर्व सामान जे आहे म्हणजे शेंगदाणे, काजू, तुम्ही बघू शकाल रंग किती छान आला आहे. आता हे सर्व मिरची वगैरे आपण घालून घ्यायची आहे. त्यावर पिठी साखर आणि मीठ घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स केलं म्हणजे आपला चिवडा तयार. तर कसा वाटला चिवडा सांगायला विसरू नका. माझ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात घ्या. आणि खरं सांगते आहे, चिवडा खूपच दणक्यात झाला यावर्षी. नक्की खायला या. हॅपी दिवाळी. धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागात.